नमस्कार. क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हा असा रुमाल करणार आहोत, ताटावरचा रुमाल. हा बघा, वेगळं डिझाईन आहे आणि खूप सुंदर दिसतो हा रुमाल. हा रुमाल पूर्ण पफ स्टिचने विणलेला आहे. चला तर मग आपण शिकूया हा रुमाल कसा करायचा ते. मी आता 2 कलरच्या लोकर घेणार आहे. व्हाईट आणि रेड कलर अशा 2 कलरच्या लोकर घेणार आहे. 3.5 mm ची सुई घेणार आहे. चला तर मग सुरुवातीने आपण मॅजिक लूप करून घेऊया. आणि त्यात आपल्याला 8 पफ स्टिच करून घ्यायचे आहेत. 3 खांब, 1 2 3 4, एक साखळी, 1 2 3 4. प्रत्येक पफ स्टिच नंतर एक साखळी घ्यायची आहे. 2 3 4, एक साखळी. याप्रमाणे आपण 8 पूर्ण करून ठिकाणी 8 पफ स्टिच घेतलेले आहेत. दोरा ओढून घेऊया. एक साखळी घेऊन या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या राऊंडला आपण दुसरा कलर घेणार आहोत. आता हे मध्ये ज्या गॅप आहेत या साखळीच्या, त्या प्रत्येक गॅपमधनं आपल्याला 2-2 पफ स्टिच एकत्र असे घ्यायचे आहेत. बघा, या गॅपमधनं आपल्याला 2-2 पफ स्टिच आपण घेणार आहोत. 3 साखळ्या, 1 2 3 4, मध्ये 2 साखळ्या आणि त्याच गॅपमधनं परत एक पफ स्टिच. 2 3 4, एक साखळी. पुढच्या गॅपमधनं परत 2 पफ स्टिच. 1 2 3 4, 2 साखळ्या आणि दुसरा पफ स्टिच त्याच गॅपमधनं. या पद्धतीने आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. आता पुढच्या रोमध्ये आपण स्लिप स्टिच करत या मधल्या गॅपमध्ये येऊ आणि पुढच्या रोमध्ये आपल्याला परत ह्या गॅपमध्ये 2-2 पफ स्टिच मगासारखेच घ्यायचे आहेत. दोन साखळ्या, आता या आधीच्या राऊंडमध्ये आपण 2 पफ स्टिच झाल्यावर एक साखळी घेतली आहे. आता या राऊंडला आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. बघा, याप्रमाणे. आता परत ह्याच 2 पफ स्टिचच्या मधल्या गॅपमध्ये आपल्याला परत 2 पफ स्टिच घ्यायचे आहेत. दोन साखळ्या, परत एक पफ स्टिच. आता इथे आधीच्या राऊंडमध्ये आपण एक साखळी घेतली, आता 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. याप्रमाणे आपण हाही राऊंड कंप्लीट करून घेऊया. तिसरा राऊंड कंप्लीट झाला आहे. 2 साखळ्या घेऊन आपण इकडे जॉईन करून घेऊया. आता तिसरा रो ही याच कलरने घेणार आहे आणि स्लिप स्टिच करत इथपर्यंत येऊ. आता हा राऊंडही सेम असाच घ्यायचा आहे. या 2 पफ स्टिचवर 2-2 पफ स्टिच घ्यायचे आहेत. फक्त इथे मध्ये 2 साखळ्यांच्या ऐवजी 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. बघा, या पद्धतीने. एक पफ स्टिच, 2 साखळ्या, एक पफ स्टिच. आता आपण दुसऱ्या राऊंडला 2 साखळ्या घेतल्या होत्या, एक साखळी घेतली होती. तिसऱ्या राऊंडला 2 साखळ्या आणि आता ह्या चौथ्या राऊंडला आपण मध्ये 3 साखळ्या घेणार आहोत.
3 साखळ्या. आता परत या गॅपमधनं 2 पॉप स्टिच, मध्ये 2 साखळ्या, परत 1 पॉप स्टिच, आता या ठिकाणी 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. आता यावर परत 1 पॉप स्टिच, 2 साखळ्या, 1 पॉप स्टिच, आता ह्यामध्ये 3 साखळ्या, या साखळ्यांवर 3 साखळ्या आणि यावर आता परत पॉप स्टिच घ्यायचे आहेत. या पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करून. या ठिकाणी हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा राऊंड कंप्लीट झाला आहे. मध्ये 3 साखळ्या घेतल्या आहेत मी. आता या ठिकाणी जॉईन करून घेऊ. बघा, हे असे 4 राऊंड कंप्लीट झाले आहेत. आता मी दुसरा कलर घेणार आहे. स्लिप स्टिच घेऊया इथपर्यंत आणि आता मी परत एकदा रेड कलर घेते आहे. आता पुढचा जो राऊंड आहे तो थोडा वेगळा आहे. म्हणजे या 2 पॉप स्टिचच्या मध्ये 2-2 पॉप स्टिच तर घ्यायचेच आहेत. परत या 3 साखळ्यांची जी गॅप येते त्यातही परत 2-2 पॉप स्टिच घ्यायचे आहेत. बघा, याप्रमाणे 3 साखळ्या, 1 2 3 4, मध्ये 2 साखळ्या, 1 2 3 4, आणि आधीच्या राऊंडमध्ये ज्या या 3 साखळ्या आहेत त्या ठिकाणी परत आपल्याला 2 पॉप स्टिच घ्यायचे आहेत. 1 पॉप स्टिच, 2 साखळ्या, परत 1 पॉप स्टिच, त्यानंतर या गॅपमध्ये परत 2 पॉप स्टिच, एक पॉप स्टिच, 2 साखळ्या, 1 पॉप स्टिच, या गॅपमध्ये परत 2 पॉप स्टिच. अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. आणि मग या ठिकाणी हा राऊंड कंप्लीट झाला आहे. 2-2 पॉप स्टिचवर 2-2 पॉप स्टिच आणि यामध्ये 3 साखळ्यांची जी गॅप होती त्यामध्ये परत 2-2 पॉप स्टिच घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण जॉईन करून घेऊ. एका कलरने मी 3-3 रो करते. आता आपण परत पुढच्या रोला परत स्लिप स्टिच घेत इथे येऊया. आता पुढचा जो रो आहे त्यात परत एकदा 2-2 पॉप स्टिचवर 2-2 पॉप स्टिच घ्यायचे आहेत आणि मधल्या गॅपमध्ये मी या राऊंडला 1 साखळी घेतली होती तर पुढच्या राऊंडला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. म्हणजे बघा, दोन पॉप स्टिच, एक पॉप स्टिच, 2 साखळ्या, 1 पॉप स्टिच, हे 2 पॉप स्टिच झाल्यावर आपण या राऊंडला 1 साखळी घेतली होती. आता 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. आता परत ह्या दोन पॉप स्टिचमध्ये 2 पॉप स्टिच घ्यायचे आहेत. दोन साखळ्या आणि 2 पॉप स्टिच, मध्ये 2 साखळ्या. आता परत पॉप स्टिचवर पॉप स्टिच, दोन पॉप स्टिच झाल्यावर या आधीच्या राऊंडला आपण 1 साखळी घेतली होती. आता
पुढच्या राऊंडला 2 साखळ्यामध्ये घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या राऊंडला सेम असंच करायचं, फक्त 2च्या ऐवजी 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. बघा या पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करून घेते. बघा या ठिकाणी हा रो कंप्लीट झाला. 2 साखळ्या घेऊन आता या ठिकाणी जॉईन करून घेऊया. स्लिप स्टिच घेत आपण इथे मध्ये यायचं आहे. बघा आता हा असा सर्कल झाला. आता पुढच्या रोमध्ये असेच स्लिप स्टिचच्या मध्ये स्लिप स्टिच आणि इथे आपण 1 साखळी घेतली होती, इथे 2 घेतल्या होत्या. आता पुढच्या रोला मध्ये 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. म्हणजे हे 2 पफ स्टिच मध्ये 2 साखळ्या आणि इथे 3 साखळ्या येतील. आता या पद्धतीने आपण हा एक रो कंप्लीट करून घेऊ. बघा आता हा पुढचा राऊंड कंप्लीट झाला आहे. मध्ये 3 साखळ्या घेऊन या ठिकाणी जॉईन करून घेऊया. स्लिप स्टिच घेऊन मध्ये यायचं आहे. बघा आता 7 राऊंड झाले आहे. हा पहिला, हे 3 आणि नंतर हे पुढचे 3. आता मी कलर बदलणार आहे. दर 3 राऊंडला मी कलर बदलून घेतला आहे. 3 साखळ्या, एक पफ स्टिच, 2 साखळ्या आणि परत त्याच गॅपमध्ये दुसरा पफ स्टिच. बघा हे 2 पफ स्टिच झाल्यावर या पुढच्या गॅपमध्येही आपल्याला 2 पफ स्टिच घ्यायचे आहेत. त्याआधी 1 साखळी घ्यायची आणि मग परत आता ह्या गॅपमध्ये 3 साखळ्यांच्या 1 पफ स्टिच, 2 साखळ्या आणि 1 पफ स्टिच. आता हे 2 पफ स्टिच कंप्लीट झाल्यानंतर 1 साखळी घेऊन परत ह्या 2 पफ स्टिचमधनं 2 पफ स्टिच, 1 2, हा 1 पफ स्टिच कंप्लीट झाला. मध्ये 2 साखळ्या आणि परत 2 पफ स्टिच, मध्ये 1 साखळी आणि ह्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये परत एकदा 2 पफ स्टिच. प्रत्येक एका पफ स्टिच नंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. एक साखळी. बघा ह्या पद्धतीने हा रो आता कंप्लीट करायचा आहे. मध्ये 2 पफ स्टिच झाल्यानंतर मध्ये 1 साखळी. त्याच्या पुढच्या रोला याच पद्धतीने 2 पफ स्टिचवर 2 पफ स्टिच घेऊन मध्ये 2 साखळ्या येतील. त्याच्या पुढच्या रोला मध्ये 3 साखळ्या येतील. जसे आपण हे 3 रो केले तसेच पुढचे 3 रो करायचे आहेत. बघा या पद्धतीने हे शेवटचे 3 रो आपण कंप्लीट केलेले आहेत. आणि प्रत्येक 3 रोज नंतर मी कलर बदलला आहे आणि प्रत्येक 2-2 पफ स्टिचच्या नंतर फक्त आपण साखळ्या वाढवलेल्या आहेत रुमाल वाढण्यासाठी. आता आपल्याला रुमालाची बॉर्डर करायची आहे. ती कशी करायची ती मी दाखवते थोडक्यात. हे जे 2 पफ स्टिच आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाल लोकरनी बॉर्डर करायची आहे. त्यासाठी 3 साखळ्यांचा पहिला खांब घ्यायचा आहे. अजून 3 साखळ्या, 1 2 3 अशा आपण 6 साखळ्या घेतल्या आहेत. आणि या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे. त्याचा एक लूप तयार करून घ्यायचा आहे वरच्या 3 साखळ्यांचा. बघा असा. त्यानंतर परत डबल क्रोशे, डबल क्रोशे झाल्यानंतर परत 3 साखळ्या आणि त्या या ठिकाणी जिथून सुरू केलं त्या ठिकाणी जोडायच्या आहेत. स्लिप स्टिचच्या साहाय्याने जोडायच्या आहेत. परत 1 खांब, परत 3 साखळ्या या ठिकाणी जिथून सुरुवात केली होती 3 साखळ्यांना तिथे ते जोडायचं आहे. परत 1 खांब, असे आपण 5 खांब घेणार आहोत.
आणि या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे. पाच खांबां 3च खांब घेऊया. 5 खांबांनी जास्तीच झोळ पडल्यासारखा वाटतो. 3 खांब घेऊया. या ठिकाणी स्लिप स्टिचच्या सिंगल क्रोशेच्या साहाय्याने या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर या पुढच्या 2 पफ स्टिचमध्ये परत आपल्याला 3 खांब घेऊन याप्रमाणे बॉर्डर करायची आहे. 1 खांब, 3 साखळ्या आणि जोडून घ्यायचं आहे. परत 1 खांब, तुम्हाला 3 खांब घ्यायचे तर 3 घेऊ शकतात, 5 घ्यायचे असतील तर 5 घेऊ शकतात. तुमची लोकर कशी आहेत यावर ते डिपेंड आहे. बघा हे 3 खांबांची याप्रमाणे इथे बॉर्डर तयार झाली. आता इथे सिंगल क्रोशाच्या साहाय्याने जोडून घेतलं. त्यानंतर परत पुढच्या 2 पफ स्टिचमध्ये आपल्याला 3 खांब आणि या पद्धतीने बॉर्डर करून घ्यायची आहे. बघा ही अशी छान अशी बॉर्डर तयार होते. लेस असल्यासारखं दिसतं ते. मी पूर्ण करून घेते आणि मग दाखवते. बघा आता रुमाल पूर्ण झाला आहे आणि बॉर्डर पण बघा किती सुंदर झाली आहे. 2 कलरमध्ये रुमाल झालेला आहे. हा रुमाल तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जमला की नाही तेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट करा म्हणजे मला समजतं आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला आनंद वाटतो. तुम्ही कमेंट केली तर मला समजतं की तुम्ही बघताय की नाही ते. त्यामुळे नक्की कमेंट करा आणि रुमाल आवडला की नाही ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.